हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत सरासरी काढणे. सरासरी काढण्याकरिता सूत्र आहे सरासरी बरोबर दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिला एकूण प्राप्तांकांची संख्या. ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तर प्राप्तांक काय आहेत, ऑब्झर्वेशन्स काय आहेत, याविषयी आपण उदाहरणाद्वारे समजावून घेणार आहोत. इथे सांगितलेलं आहे सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स म्हटल्यानंतर A1, A2, A3 डॅश 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 अप टू AN अपॉन N. A1, A2 डॅश 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 आर ऑब्झर्वेशन्स आणि डिवायडेड बाय N नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. हे ऑब्झर्वेशन्स कधी उंची असू शकते, वजन असू शकते, लागणारा वेळ असू शकतो. तर चला आपण हे सर्व उदाहरणांद्वारे समजावून घेऊ. आता एक सोडून दिलेलं एक उदाहरण आहे. अतुलला रोज घरापासून शाळेपर्यंत जायला किती मिनिटे लागतात हे दिलेलं आहे याच्यामध्ये. सोमवार ते शनिवार घरून शाळेत जाण्यासाठी लागलेला वेळ खालील सारणीत दिला आहे. वार सोमवार ते शनिवार, मिनिटे 20, शनिवारी 18, सोमवारी 20 मिनिटे, मंगळवारी 19 मिनिटे, अशा प्रकारे शनिवारपर्यंत त्या शनिवारी लागलेली मिनिटे 18 मिनिटे. यावरून असे दिसते की अतुलला शाळेत पोचायला कधी 20 मिनिटे लागतात, कधी 19 मिनिटे लागतात, कधी 21 मिनिटे लागतात, कधी 22 मिनिटे लागतात, तर कधी 18 मिनिटे लागतात. शाळेच्या 6 दिवसांचा विचार केला तर त्याला शाळेत जाण्यासाठी दररोज अंदाजे किती मिनिट लागतात, अंदाजे किती मिनिट लागतात. गणिताचा हा असा अंदाज काढण्यासाठी सरासरीचा वापर करतात. येथे 6 दिवसांच्या मिनिटांची बेरीज करून त्या बेरजेला 6ने भागले तर जी संख्या मिळते ती अंदाजे रोज लागणारा वेळ असतो. सरासरी बरोबर 6 दिवसांतील शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या मिनिटांची बेरीज भागिला एकूण दिवस. मी तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलं, पहिले आपण जे सूत्र पाहिलं सर्व प्राप्तांकांची बेरीज. इथे प्राप्तांक काय आहेत, लागणारा वेळ. किती प्राप्तांक आहेत भागिला प्राप्तांकांची संख्या. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. 6 दिवसांसाठी आहे 1, 2, 3, 4, 5, 6. देर आर 6 ऑब्झर्वेशन्स. मीन्स इन न्यूमरेटर we have to add these 6 observations. अंशामध्ये काय करावं लागेल, सर्व ऑब्झर्वेशन्सची बेरीज करावी लागेल. हे सर्व ऑब्झर्वेशन्सची बेरीज केलेली आहे, म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज केलेली आहे. किती प्राप्तांक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6. 6 प्राप्तांक भागिला 6, 120 भागिला 6, भागाकाराचं उत्तर आलं 20. Therefore, average time required to reach school is 20 minutes. म्हणून अंदाजे किती वेळ लागतो त्याला शाळेत पोहोचण्याकरिता, 20 मिनिटे लागतात. आता आपण उदाहरणाने अजून समजून घेऊ. एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ. सरासरी म्हणजे काय, दिलेल्या माहितीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिला एकूण प्राप्तांकांची संख्या. व्हॉट इज ॲव्हरेज, ॲव्हरेज इज सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन
टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता या सूत्रांचा वापर आपण उदाहरणामध्ये करू आणि एक उदाहरण सोडवू. आता इथे हे उदाहरण बघा. विराट कोहलीने क्रिकेटच्या 8 सामन्यात अनुक्रमे 58, 102, 14, 4, 81, 35, 0, 96 अशा धावा काढल्या. तर त्या 8 सामन्यांतील विराटच्या धावांची सरासरी काढा. तर त्या 8 सामन्यांतील विराटच्या धावांची सरासरी काढा. हे जे अंक दिलेले आहेत हे काय आहेत? ऑब्झर्वेशन्स. हे काय आहे? प्राप्तांक. मग तुम्हाला काय सूत्र सांगितलेलं आहे? सर्व प्राप्तांकांची बेरीज. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. तर चला करूया सर्व ऑब्झर्वेशन्सची बेरीज. 58 plus 102, 58 plus 102 plus 14 plus 4 plus 81 plus 35 plus 0 plus 96 divided by how many observations? Total number of observations. Count the observations. 1. We will count first observations. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. There are 8 observations. Therefore divided by 8. मग यांची तुम्ही सर्वांची बेरीज करा. याची बेरीज रफमध्ये काढा. मी केलेली याची बेरीज 390 upon how many observations are there? There are 8 observations. Therefore याचा भागाकार तुम्ही रफमध्ये करून घ्या. 390 डिवायडेड बाय 8. हा भागाकार तुम्ही करा. याचा भागाकार येत आहे 48.75. 48.75. तर मग प्रश्न काय विचारला आहे? अशा धावा काढल्या तर त्या 8 सामन्यातील विराटच्या धावांची सरासरी काढा. म्हणून 8 सामन्यातील विराटच्या धावांची सरासरी. म्हणून विराटच्या धावांची सरासरी किती येईल? 8 सामन्यांतील विराटच्या धावांची सरासरी. $48.75. Average of runs is 48.75. आलं लक्षात? मग सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स, सर्व प्राप्तांकांची बेरीज भागीला टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, प्राप्तांकांची संख्या. अजून दुसऱ्या उदाहरणावरून समजून घेऊ. कोविडच्या रुग्णांना मदत म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी 10 घरातून अनुक्रमे 50, 500, 200, 100, 10,000, 250, 50, 20, 100 रुपये याप्रमाणे मदत निधी गोळा केला. तर प्रतिघर सरासरी किती रुपये मदत निधी गोळा झाला? प्रतिघर सरासरी किती
रुपये मदत निधी गोळा झाला. आपल्याला काय काढायचं आहे? सरासरी काढायची आहे. म्हणजे अंदाजे प्रत्येक घरामधून किती रुपये आले हे काढायचे आहे अंदाजे. त्यासाठी आपण कशाचा वापर करतो? सरासरी, ॲव्हरेज. ॲव्हरेजचं सूत्र काय सांगितलं आहे तुम्हाला? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स करू आपण इथे. 50 रुपीज मिळाले एक घरून, दुसऱ्या घरून 500. 5 जायचं इथे. 200, 10 रुपीज, 1000 रुपीज, 250, 50, 20, 250, 50, 20 plus 100. Divided by, this is the sum of all observations. Divided by how many observations are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 है कि 10 है? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कोणता सुटलेला आहे याच्यामधला? 50, 500, 200. हां, 100 सुटले आहे इथे. या ठिकाणी मी इकडे लिहून घेतो 100 प्लस 100. इथे 200 नंतर 100, त्यानंतर 10 होता. 200 नंतर 100 तो इकडे लिहून घेतला मी. बेरजेमध्ये काहीच फरक पडणार नाही. म्हणजे हाऊ मेनी ऑब्झर्वेशन्स आर देअर? देअर आर 10 ऑब्झर्वेशन. देअरफॉर डिवायडेड बाय 10. सम ऑफ ऑल दीज ऑब्झर्वेशन्स इज, बेरीज करून घ्यायची, 2280 डिवायडेड बाय 10. 0 0 कटला, 0 0 कटला. किती मिळाले मग इथे? 228. मग प्रतिघर सरासरी किती रुपये मदत निधी गोळा झाला? सरासरी प्रतिघर 228 रुपये निधी गोळा झाला. अशा प्रकारे सरासरी काढता येते आपल्याला. मराठी मीडियमवाल्यांनी मराठीतलं सूत्र वापरायचं. सर्व प्राप्तांकांची बेरीज भागीला प्राप्तांकांची संख्या. नंतर ते एक्झाम्पल घेऊ आपण. एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील 7 पोते सोयाबीन विकायला आणला. पोत्यांचे वजन अनुक्रमे 55 किलोग्रॅम, आता मी किलोग्रॅम नाही म्हणणार वारंवार, 55 किलोग्रॅम, 57, 58, 52, 46, 49 आणि 36 किलोग्रॅम असे होते. तर त्या पोत्यांचे सरासरी वजन किती असेल? ॲव्हरेज. ॲव्हरेजसाठी काय सांगितलं? अंदाजे सरासरी वजन किती असेल? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स.
sum of all observations upon total number of ऑब्झर्वेशन्स. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स. आता सुटलं नाही पाहिजे, मागे पुढे लिहीन. मागच्या गणितात झालं होतं 55, 57, 48, 52, 46, 49 प्लस 36 झाले. सर्व ऑब्झर्वेशन्स आले या ठिकाणी. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहे? 1 2 3 4 5 6 7. इथं दिलंच आहे 7 पोते. डिवायडेड बाय 7 इक्वल्स टू सम ऑफ ऑल दीज ऑब्झर्वेशन. सर्व प्राप्तांकांची बेरीज 343 अपॉन 7. याचे डिव्हिजन तुम्ही करा या ठिकाणी. इथे 343 अपॉन 7 तुम्ही डिव्हिजन करायची. इथे आन्सर मिळेल 49. तर पोत्यांचे सरासरी वजन किती असेल? म्हणून पोत्यांचे सरासरी वजन सरासरी वजन किती असेल? 49 kg, 49 किलो. अशा प्रकारे ॲव्हरेज काढायचा. आता तुम्हाला काही असाइनमेंट देतो घरी करायला. तुमच्या कुटुंबातील 4 सदस्यांची उंची सेंटीमीटरमध्ये मोजून घ्या आणि त्या उंचीची तुम्ही सरासरी काढा. 4 जणांची उंची मोजाल, ते का राहील? प्राप्तांक, ऑब्झर्वेशन्स. त्यांची सम करायची, त्यांची बेरीज करायची आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती होईल? 4 जणांची मोजत आहे तर 4 डिवायडेड बाय 4. दुसरं असाइनमेंट देतो. एका आठवड्यात घरी दररोज वापरायला लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये नोंद घ्या. आज किती लिटर पाणी लागलं, उद्या किती लिटर पाणी लागलं, तुम्ही अंदाजेही घेऊ शकता. 1 डबकी लागत असेल, डबक्यांनी आणतात. 1 डबकी लागत असेल तर 5 लिटर पाणी. 2 डबक्या लागत असेल तर 10 लिटर पाणी. तुम्ही अंदाजे घ्या. 10 लिटर, 12 लिटर, 15 लिटर, 9 लिटर. किती दिवसांच्या पाण्याची? एका आठवड्यात. एका आठवड्यात किती दिवस असतात? 7 days. 7 ऑब्झर्वेशन्स घ्या असे. ते काय होतील? मराठीमध्ये प्राप्तांक. सगळे त्या सर्व प्राप्तांकांची बेरीज करा. डिवायडेड बाय कितीने डिवाइड कराल? हाऊ मेनी ऑब्झर्वेशन्स विल बी देअर? किती ऑब्झर्वेशन्स असतील तिथे? 7 ऑब्झर्वेशन्स असतील. कारण एका आठवड्यात 7 दिवस येतात. डिवायडेड बाय 7. हे झाले तुमच्यासाठी असाइनमेंट. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही माहितीची सरासरी काढता येते. यू कॅन फाइंड आउट ॲव्हरेज ऑफ द गिवन ऑब्झर्वेशन्स. तर अजून एकदा आपण रिवाइज करून घेऊ. सरासरी म्हणजे एकूण प्राप्तांकांची बेरीज भागीला प्राप्तांकांची संख्या. इंग्लिशमध्ये ॲव्हरेज मीन्स
sum of all observations divided by number of observations. Okay, thank you.